कोविडच्या काळात एक विचार मला सतत अस्वस्थ करत होता. मी गारमेंट इंडस्ट्री सोडावी का? 3 दशकापेक्षा जास्त काळ मी ह्या क्षेत्रात काम केलं होतं. पण त्या काळात सगळंच बदलत होतं. बिझनेस अनिश्चित होता, भविष्य अनिश्चित होतं आणि मी स्वतःही एका वळणावर उभा होतो. मी एक एक्सरसाइज सलग काही दिवस केली. डोळे बंद करून स्वस्थपणे फक्त मी हा विचार केला, जर मी या इंडस्ट्रीमधनं बाहेर पडलो तर मी दुसरं काय करीन? आणि हा प्रश्न मी सतत विचारला, इफ नॉट दिस देन व्हॉट? मी स्वतःला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. नवीन व्यवसाय, नवीन करिअर, पूर्णपणे वेगळी दिशा. पण आश्चर्य म्हणजे हे, प्रत्येक वेळी माझा प्रवास मात्र फॅशन इंडस्ट्रीकडेच येऊन थांबत होता. आणि तेव्हाच मला एक महत्त्वाची गोष्ट समजली. समस्या इंडस्ट्रीमध्ये नव्हती, कारण ही इंडस्ट्री फक्त माझा व्यवसाय नव्हती, तर ती माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती. कदाचित मला प्रोफेशन बदलायचं नव्हतं, मला स्वतःला फक्त व्यक्त करण्याचा एक नवीन मार्ग शोधायचा होता. आज मागे वळून पाहताना वाटतं, त्या छोट्याशा एक्सरसाइजनी मला एक मोठा धडा दिला. कधी कधी उत्तर सगळं सोडून देण्यात नसतं, तर आपण कोण आहोत यामध्ये आणखी काही जोडण्यात असतं. आणि कदाचित माझ्या आयुष्यातल्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात तिथूनच झाली. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का, जेव्हा तुम्हाला वाटलं की सगळं बदलण्याची गरज आहे, पण नंतर लक्षात आलं की स्वतःचा विस्तार करण्याची गरज आहे? नयनेश भायदे, सेकंड स्टोरी सर्कल.